Hello, I am Dr. Naina Shirbhate. In this lecture, we have discussed about the plant movements. Okay. Firstly, we will discuss about what is the plant movements. Plant movements काय असतात? Response of a plant towards a particular stimulus. That response of this plant is known as the movement, plant movement, or a response of plant to the environmental stimulus. Okay. Tropism, plant growth towards or away from a stimulus such as light or gravity. Plant कशाला रिस्पॉन्स देऊ शकतात? टुवर्ड्स और अवे फ्रॉम अ स्टिम्युलस सच एज लाईट और अ ग्रॅव्हिटी. ओके. मुवमेंट्स आर डिफरंट टाईप्स. मुवमेंट्स वेगवेगळ्या टाईप्सच्या असतात. आपण एक चार्ट बनवलेला आहे, त्यामध्ये बघू आपण डिटेल्समध्ये मुवमेंट्स कुठल्या कुठल्या असतात. ओके. फर्स्टली द नास्टिक मुवमेंट. Responses to environmental stimuli that are independent of the direction of the stimulus. It is a predetermined response. Okay. Response to a environmental stimuli that are independent of the direction of a stimulus. That response is a predetermined response. That movement is known as the nastic movement. प्लांट काय करतं? रिस्पॉन्स देतं कशाला? टू द एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाई. ओके. दॅट स्टिम्युलाई इज इंडिपेंडेंट ऑन द डायरेक्शन ऑफ द स्टिम्युलाई. मोस्टली प्लांट्स काय करतात? एक पर्टिक्युलर डायरेक्शनने काय होतात? मूव्ह होतात. बट जर एन्व्हायरमेंटल स्टिम्युलायला काय करत असेल? प्लांट रिस्पॉन्स देत असेल, दॅट मुवमेंट इज नोन एज द नास्टिक मुवमेंट्स. तर प्लांट मुवमेंट्स बघू. मुवमेंट्स इन प्लांट्स आर ऑफ 3 मेन टाइप्स. याचे काय आहे? 3 मेन टाइप्स आहेत. मुवमेंट ऑफ लोकोमोशन, मुवमेंट ऑफ कर्वेचर अँड हायग्रोस्कोपिक मुवमेंट. लोकोमोशन, वन प्लेसवरून पर्टिक्युलर प्लांट ऑर्गन और प्लांट बॉडी मूव्ह होत असेल फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस, दॅट मुवमेंट इज नोन एज द मुवमेंट ऑफ लोकोमोशन. मुवमेंट ऑफ कर्वेचर, एक पर्टिक्युलर ऑर्गन और टिश्यू प्लांटचा आयदर लीफ, स्टेम और रूट काय करत असेल? स्वतःला कर्व करत असेल. ओके. दॅट मुवमेंट इज नोन एज द मुवमेंट ऑफ कर्वेचर. अँड हायग्रोस्कोपिक मुवमेंट्स, मुवमेंट गिव रिस्पॉन्स टू अ पर्टिक्युलर हायग्रोस्कोपिक प्रेशर. ओके. दॅट मुवमेंट इज नोन एज द हायग्रोस्कोपिक मुवमेंट. The first 2 types of the movements are called as the vital movements because they are exhibited only by the living cell or organisms. पहिले 2 जे टाइप्स आहेत ते काय आहे? vital movements आहेत. ओके. movements of फर्स्ट बघू आता डिटेल्समध्ये. movements of locomotion, those movement in which whole of the plant body or the cell or the cytoplasm move from one place to the another place are called as the movement of locomotion. फॉर एक्झाम्पल जर द्यायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की वॉटर प्लांट्समध्ये झोला, पिस्टिया, देन लेमना, त्याची प्लांट बॉडी किंवा प्लांट ऑर्गन फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन और सम अदर पर्पजेस काय करतात? त्याचे एक पर्टिक्युलर ऑर्गन वन प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे काय होतात? मूव्ह होतात. फॉर एक्झाम्पल व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरियामध्ये मेल अँड फिमेल फ्लावर्स जे असतात ते डिफरंट असतं. ओके. त्यामुळे फॉर द पर्पज ऑफ फ्युजन और फर्टिलायझेशन काय करतं? मेल फ्लावर मूव्ह टुवर्ड्स द फिमेल फ्लावर. ओके. त्यानंतर काही जे सेलचे सायटोप्लाझम आहे ते पण काय होतं? मूव्ह होतं. दॅट मुवमेंट इज नोन एज द मुवमेंट ऑफ लोकोमोशन. दिस मुवमेंट ऑकर आयदर स्पॉन्टेनियसली और इन रिस्पॉन्स टू अ सर्टन एक्सटर्नल स्टिम्युलस are called as autonomic or paratonic or induced movement respectively. Paratonic movements of locomotion are also known as the tactic movements. या movements कशा असतात? ऑटोनॉमिक असतात किंवा पॅराटॉनिक असतात. ऑटोनॉमिक मीन्स काय करतात? ऑटोमॅटिकली त्या प्लांटमध्ये ते होतं, किंवा इंड्यूसमध्ये सर्टन स्टिम्युलस एक्सटर्नली आपण काय करू शकतो? त्याला घडवून आणल्या जातात. ओके. आपण पर्टिक्युलर थिंगला काय पुश करून
एक आर्टिफिशियल कंडिशनमध्ये जी एखादी पर्टिक्युलर मुवमेंट्स आपण घडवून आणत असू, जसं मायमोसा पुडिका लाजाळूचं झाड आहे, हवा आली, हवेनी काय होतं नॅचरली त्याचे लिव्स काय होतात मिटतात, ओके, क्लोज होतात. पण आपण तिथून पास झालो आणि आपण हाताने ते काय केलं मिटवले, त्याचे आपण काय केलं इंड्यूस केलं तिथे, ओके. दॅट मुवमेंट इज नोन एज द इंड्यूस्ड मुवमेंट. ऑटोनॉमिक मीन्स एक्सटर्नल स्टिम्युलस आहे, पण कसं नॅचरली हवा आली आणि हवेनी काय झालं त्याचे लीफ हे झाले क्लोज झाले लाजाळूच्या झाडाचे, त्यांनी लीफ काय केले श्रिंक केले मिटवले, ओके. पण आपण तिथून जात असू आणि ते लाजाळूचं झाड दिसलं आणि आपण काय केलं आपला हँडनी ते काय केलं तिथे टच केलं, तिथे त्या लीफला टच केलं आपण हाताने, आणि त्यांनी जेव्हा काय करतील ते लीफ मिटतील, दॅट इज द इंड्युस्ड मुवमेंट, ओके. पण यात सगळ्या मुवमेंट्स काय स्पॉन्टेनियसली इन रिस्पॉन्स टू सर्टन एक्सटर्नल स्टिम्युलस. एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणजे काय बाहेरून त्या प्लांटमध्ये स्वतःमध्ये नसता सर्टन एक्सटर्नल स्टिम्युलसने काय होतात त्या मुवमेंट्स होतात त्या प्लांट्समध्ये, ओके. पॅराटॉनिक मुवमेंट्स ऑफ लोकोमोशन आर ऑल्सो नोन एज द टॅक्टिक मुवमेंट्स. पॅराटॉनिक मुवमेंट्सलाच काय म्हणतात टॅक्टिक मुवमेंट, ठीक आहे. त्यानंतर एक चार्ट बघायचं आहे, याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल प्लांट मुवमेंट्सचे. प्लांट मुवमेंट्स आर ऑफ टू टाइप्स, दॅट इज द व्हायटल मुवमेंट्स ज्या मोस्ट ऑफ दी प्लांट्समध्ये होतात, अँड हायग्रोस्कोपिक मुवमेंट्स. व्हायटल मुवमेंट्समध्ये मुवमेंट्स ऑफ लोकोमोशन आहे आणि मुवमेंट ऑफ कर्वेचर आहे. मुवमेंट ऑफ लोकोमोशनच्या पुन्हा नंबर ऑफ टाईप्स आहेत. मुवमेंट ऑफ लोकोमोशन जी आहे आत्ताच आपण जस्ट बघितलं लोकोमोशन्स, जर सेल किंवा सेल सायटोप्लाझम किंवा पर्टिक्युलर प्लांट बॉडी काय होत असेल वन प्लेस टू अनदर प्लेस मूव होत असेल, दॅट मुवमेंट इज नोन ॲज द लोकोमोशन, मुवमेंट ऑफ लोकोमोशन. याचे टू टाईप्स आहेत, ऑटोनॉमिक मुवमेंट दॅट इज द स्पॉन्टेनियस वन, नॅचरली होतं ते, आणि पॅराटॉनिक ऑर टॅक्टिक मुवमेंट दॅट इज द इंड्युस्ड वन, ओके. तर ऑटोनॉमिकमध्ये पुन्हा टाईप्स आहेत, सिलियरी मुवमेंट्स, अमिबॉइड मुवमेंट्स, सायक्लोसिस, ओके. सिलिया, आता अल्गी जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये अल्गी तुम्हाला माहिती आहे लोअर प्लांट्स अल्गी तुम्ही फर्स्ट इयरमध्ये तुमचे छान पैकी झालेले आहेत. तर अल्गीमध्ये काय असतात असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह बॉडी, त्याला काय असतात सिलिया किंवा फ्लॅजेला असतात, ओके. ते काय होतात फ्लॅजेला थ्रू काय होते वन प्लेस टू अनदर मुवमेंट होते. प्लांट बॉडीमध्ये वेगवेगळे हे असतात. अल्गी जी आहे ती काय असते शेवाळ पाण्यामधलं, ते फ्री फ्लोटिंग, त्यात रिप्रोडक्टिव्ह बॉडीज असतात, काही सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी असतात, काही असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी असतात, ओके. तर हे जे आहेत विथ द हेल्प ऑफ सिलिया काय होतात मूव्ह होतात. मेल सिलिया वेगळे असतात, फिमेल सिलिया वेगळे असतात फ्लॅजेला. त्यानंतर अमिबॉइड मुवमेंट आहे, काही प्लांट्समध्ये काय असतात अमिबॉइडल्स हे असतात, तर त्याच्या थ्रू मुवमेंट्स होते. सायक्लोसिस आहे, ओके. तर हे वेगवेगळ्या टाईपचे सेल जे हे आहेत त्याची मुवमेंट्स दॅट इज द ऑटोमॅटिक और स्पॉन्टेनियस मुवमेंट, कारण ते ऑलरेडी पाण्यामध्ये असतात आणि पाण्यामध्ये नॅचरलीच काय होतात ते त्या प्लांटवरती ग्रो झाले सिलिया अमिबॉइड्स किंवा सायक्लोसिस, तर ते काय होतात वन प्लेसून टू अनदर काय होतात ते मूव्ह होतात इझिली. Then second that is the paratonic or tactic movement. This paratonic or tactic movement again three types. याला induced काय होतं मी आता सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये फोटोटॅक्टिक आहे, किमोटॅक्टिक आहे, थर्मोटॅक्टिक आहे. जर प्लांट फोटोटॅक्टिक मीन्स लाईटच्या स्टिम्युलसनी जर मूव्ह होत असेल दॅट मुवमेंट इज नोन ॲज द फोटोटॅक्टिक मुवमेंट. किमोटॅक्टिक मुवमेंट केमिकलचं स्टिम्युलस अप्लाय करून जर ते त्याच्यामध्ये मुवमेंट्स होत असेल त्या प्लांटमध्ये दॅट इज द किमोटॅक्टिक मुवमेंट, ओके. आणि थर्मोटॅक्टिक मुवमेंट टेम्परेचर जर आपण अप्लाय केलं आणि त्या प्लांटमध्ये जर मुवमेंट होत असेल टेम्परेचरच्या याच्यामध्ये स्टिम्युलस थ्रू दॅट मुवमेंट इज नोन ॲज द थर्मोटॅक्टिक मुवमेंट, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे मुवमेंट ऑफ कर्वेचर. याच्यामध्ये पुन्हा टू टाईप्स आहेत, autonomic that is the spontaneous one and paratonic that is the induced one. Autonomic
having the two types. First, that is the variation movements, and second, that is the growth movement. Variation movements means खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत कंटिन्यू एखादी गोष्ट एखादी सेल एका गोष्टीने मूव होत असेल तर कधी विंडने मूव होत असेल, कधी वेगवेगळ्या स्टिम्युलसनी एखादा पर्टिक्युलर प्लांट ऑर्गन किंवा ते काय होत असेल कर्व होत असेल जागच्या जागी. दॅट मुवमेंट इज नोन ॲज द व्हेरिएशन मुवमेंट्स. कधी वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त कधी कमी, जे नंबर ऑफ कंपोनंट्स काय करत असेल त्यावरती बंबार्ड करत असेल, किंवा नंबर ऑफ कंपोनंट्सला काय करत असेल पर्टिक्युलर प्लांट एखादं आपलं काय म्हणते मुवमेंट्स होत असेल नंबर ऑफ स्टिम्युलस थ्रू, दॅट मुवमेंट इज नोन ॲज द व्हेरिएशन मुवमेंट. अँड नेक्स्ट ग्रोथ मुवमेंट. ग्रोथ मुवमेंट्समध्ये काय आहे, हायपोनास्टिक, इपिनास्टिक, न्यूटेशनल अँड सर्क्युमेंटेशनल. ओके, हे आपण पूर्ण काय म्हणते डिटेल्समध्ये बघू. हायपोनास्टिक काय, इपिनास्टिक काय, पर्टिक्युलर ऑर्गन लीफ कर्व होत असेल कुठल्या डायरेक्शननी होत असेल. ओके, तर हे बघायचं आपल्याला. त्यानंतर ट्रॉपिक मुवमेंट आहेत. पॅराटोनिक मुवमेंट ही इंड्यूस मुवमेंट आहे. याच्यामध्ये ट्रॉपिक मुवमेंट आहे, ग्रोथ मुवमेंट आहे, नास्टिक मुवमेंट, व्हेरिएशन मुवमेंट. ट्रॉपिक मुवमेंट ग्रोथ मुवमेंट्समध्ये जिओट्रॉपिक मुवमेंट, फोटोट्रॉपिक मुवमेंट, थिग्मोट्रॉपिक मुवमेंट, हायड्रोट्रॉपिक मुवमेंट, किमोट्रॉपिक, थर्मोट्रॉपिक, एरिओट्रॉपिक, हे वेगवेगळे आहेत. जर सॉईलला रिस्पॉन्स देत असेल एखादा पर्टिक्युलर प्लांट, सॉईल च्या डायरेक्शननी काय टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी ते काय करत असेल रिस्पॉन्स देत असेल, दॅट इज द जिओट्रॉपिक. टुवर्ड्स द लाईट, फोटोट्रॉपिक. टुवर्ड्स द टेम्परेचर, थिग्मोट्रॉपिक. Towards that particular touch stimulus, or towards the other stimulus, chemotropic. Hydrotropic towards the water movement असेल तर, chemotropic towards the chemical, thermotropic towards the temperature, aerotropic towards the air. ओके, तर असे आपण हे वन बाय वनचे तुमच्या सिलेबसमध्ये डिटेल्समध्ये बघूया. नास्टिक मुवमेंट, दॅट मुवमेंट इज द व्हेरिएशन मुवमेंट्स. याच्यामध्ये निकनास्टिक आहे, सिझमोनास्टिक आहे, थिग्मोनास्टिक और हायपोनास्टिक. हे पण आपण आता काय करू वन बाय वन डिटेल्समध्ये बघू. ठीक आहे. फर्स्ट इट इज द मुवमेंट ऑफ कर्वेचर. बघा, एक पर्टिक्युलर हे आहेत ब्रांच आहे प्लांटची, आणि ती पेटिओल सहित काय करत असेल ते कर्व होत असेल, दॅट इज द ऑटोनॉमिक व्हेरिएशन मुवमेंट इन द लीफ ऑफ टेलिग्राम प्लांट. टेलिग्राम प्लांट आहे ते काय करत आहे, रिस्पॉन्स देत आहे ऑटोनॉमिक व्हेरिएशन मुवमेंट इन द लीफ. एखादं पर्टिक्युलर एअरचा स्टिम्युलसने देत असेल, टेम्परेचरच्या स्टिम्युलसने देत असेल, टचच्या स्टिम्युलसने देत असेल, किंवा अदर फिजिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत प्लांट बॉडीमधले, जसं वॉटर आहेत, त्यानंतर फूड मटेरियल आहेत. याच्या पर्टिक्युलर याने काय होत असेल ते कर्व होत असेल, that movement is known as the autonomic variation movement. Now the tropic responses of plants. Definition: directional movements by growth in response to a directional stimulus. Directional movements by growth in response to a particular directional stimulus. That movement is known as the tropic responses. याच्यामध्ये एक बघा एक कुंडी ठेवलेली आहे. हे प्लांट जे आहेत कुंडीमधलं ते काय करत आहे, टुवर्ड्स लाईट काय होत आहे, वाढत आहे, मूव होत आहे, आणि त्याच डायरेक्शनने ते काय करत आहे, काय म्हणतात त्याची लेंथ वाढती आहे. ओके, टुवर्ड्स द लाईट. दॅट मुवमेंट इज ऑल्सो नोन एज द ट्रॉपिक मुवमेंट. फोटोट्रॉपिझम हे काय, फोटोट्रॉपिझम आहे मुवमेंट टुवर्ड्स द लाईट सोर्स. लाईट याचा एक एक्सपेरिमेंट पण केलेला आहे. एक पर्टिक्युलर जे प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहेत त्याचं हे करून लाईट आहे, इल्युमिनेटेड साइड ऑफ द कोलेक्टाइल अँड शेडेड साइड ऑफ द कोलेक्टाइल. इल्युमिनेटेड साइड ऑफ द कोलेक्टाइल बेंड टुवर्ड्स दिस प्लांट, बेंड टुवर्ड्स द लाईट, अँड शेडेड साईडकडे काय होतं ते नाही बेंड होत, इट मूव टुवर्ड्स द लाईट साइड. दिस फोटोट्रॉपिझम. Phototropic response involve bending or growing stem towards the light source. Individual leaves may also display phototropic responses
ऑक्झिन मोस्ट लाईकली इन्व्हॉल्व. नंबर ऑफ हार्मोन्स असतात रिस्पॉन्सिबल या पर्टिक्युलर स्टिम्युलसला. नंबर ऑफ फिजिकल फॅक्टर्स काय करतात त्याच्यावरती ॲफेक्ट करतात. ओके. लाईट स्टिम्युलसने काय होतं, ऑक्झिन जे आहेत त्या प्लांटमध्ये काय होतं, जेव्हा ग्रोथ होते प्लांटची तेव्हा काय होतात त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स तयार होतात प्लांटमध्ये. ओके. ऑक्झिन इज वन ऑफ द ग्रोथ हार्मोन. इथे जेव्हा सेलची डिव्हिजन होत असते, मॅक्झिमम सेल डिव्हिजन होत असते, तिथे काय असते, सायटोकायनिन प्रोड्यूस होतं. पण इथे काय आहे, ग्रोथ होत आहे. तर या प्लांटमध्ये इथे काय टिपला काय होतं, ऑक्झिन तयार होतं. ऑक्झिन काय करतं, ऑक्झिन काय असतं त्याच्या टिपमध्ये असतं. लाईट विथ ब्लू वेवलेंथ काय करतं, कोलेप्टाईल बेंड्स टुवर्ड्स द लाईट विथ ब्लू वेवलेंथ. ज्याला काय केलं, ब्लू वेवलेंथमध्ये फोकस नाही केलं, ते प्लांट काय झाले, कोलेप्टाईल डज नॉट बेंड वेन द ब्लू लाईट इज रिमूव्ड. ब्लू लाईट काय केला, त्याचा सप्रेस्ड केला गेला, तर काय होतं, कोलेप्टाईल बेंड नाही होत. आणि ही मुवमेंट कशामुळे होते, बिकॉज ऑफ द ग्रोथ हार्मोन दॅट इज द ऑक्झिन. ओके. ऑक्झिन काय करतं, लाईट रिसीव्ह करतं आणि ॲक्टिव्ह होतं. आणि ते काय करतं, मग तिथनं लाईट हे करत आहे, फोकस होत आहे, त्या साईडने काय होतं, ते बेंड होतं. प्लांट रिस्पॉन्स टू द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिट्रोपिझम इज द रिस्पॉन्स ऑफ प्लांट्स टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या डायरेक्शनमध्ये जर एक पर्टिक्युलर प्लांट काय करत असेल, रिस्पॉन्स देत असेल, दॅट मुवमेंट इज नोन ॲज द ग्रॅव्हिट्रोपिझम. ग्रॅव्हिटी प्रिस्यूड बाय सेल. ग्रॅव्हिटी कोण प्रिस्यूड करतं, सेल. सिग्नल फॉर्म दॅट परस्यू ग्रॅव्हिटी. सिग्नल ट्रान्ड्यूस्ड इंट्रा अँड इंटरसेल्युलरली. डिफरन्शियल सेल एलॉंगेशन. ओके. तर काय करतात, ग्रॅव्हिटी कोण परस्यू करतं, सेल करतं. सिग्नल फॉर्म दॅट परस्यू ग्रॅव्हिटी. सिग्नल ट्रान्ड्यूस्ड इंट्रा अँड इंटरसेल्युलरली. डिफरन्शियल सेल एलॉंगेशन. Gravitropism, it increases oxygen concentration on the lower side in the stem, causes those cells to grow more than cells on the upper side. Stem bends up against the force of gravity. काय होतं, increased oxygen concentration on the lower side in stem causes those cells to grow more than cells on the upper side. Stem bends up against the force of gravity. Negative gravitropism and positive gravitropism. When the plant gives response towards the gravity, that response is known as the positive gravitropism. And when the upper side of the roots oriented horizontally grow more rapidly than the lower side, roots ultimately grow downward. That phenomena is known as the negative gravitropism. Okay. त्यानंतर ग्रॅव्हिट्रोपिझम बघा. ग्रॅव्हिट्रोपिझम वर्सेस जिओट्रोपिझम. रूट टिप जे आहेत काय होते, मूव टुवर्ड्स द मोस्टली काय होतं, शूट डेव्हलप टुवर्ड्स द अबव ग्राउंड पार्ट्स अँड रूट डेव्हलप टुवर्ड्स द बिलो ग्राउंड पार्ट्स. ओके. टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. अँड शूट काय असतं, निगेटिव्ह ग्रॅव्हिट्रोपिझम, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शननी काय होतं, शूट ग्रो होतं. ओके. शूट म्हणजे काय, जो अबाव ग्राउंड पार्ट असतं ज्याच्यापासून स्टेम लिव्ज वगैरे तयार होतात, दॅट इज द शूट. अँड खाली काय असतं, रूट्स असतं. रूट्स काय असतात, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. अँड रूट काय असतात, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. अँड शूट काय असतं, निगेटिव्हली जिओट्रॉपिक. ओके. प्लांट थर्ड जिओट्रॉपिझम झालं. आता बघायचं आपल्याला प्लांट रिस्पॉन्स टू टच. That touch stimuli is known as the thigmotropism. Thigmotropism is directional growth response to contact with an object. Particular ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती काय होतात, ते प्लांट काय करतं, रिस्पॉन्स देतं टच स्टिम्युलसच्या. दॅट रिस्पॉन्स इज नोन ॲज द थिग्मोट्रोपिझम. एक्झाम्पल टेंड्रिल. हे बघा, प्लांटमध्ये टेंड्रिल पर्टिक्युलर ऑब्जेक्ट त्यांना मिळालं तर ते काय करतं, तिथे त्या ऑब्जेक्टला काय करतं, एनसर्कल करतं. तिथे काय होतं, ग्रो होतं ते सगळं. त्याचे टेंड्रिल्स वगैरे काय होतात, लॅब पूर्ण त्याच्यामध्ये गुंतून जातात. ओके. दॅट रिस्पॉन्स ऑफ दिस प्लांट इज नोन ॲज द थिग्मोट्रोपिझम. देन हायड्रोट्रोपिझम. एक्सपेरिमेंट टू शो हायड्रोट्रोपिझम. बघा, एक पर्टिक्युलर प्लांटचे काय टाकले आपण,
एक कोलिप्टाईल त्याच्यामध्ये डेव्हलप होऊन राहिली आहे. रूट्स डेव्हलप टुवर्ड्स द लोअर साईड अँड शूड डेव्हलप टुवर्ड्स द अबाव साईड. तर वॉटरमध्ये जे ग्रो होईल त्या प्लांटचे टुवर्ड्स द वॉटर्स काय राहील ते हायड्रोट्रॉपिक प्लांट. देन फोटोनास्टिक मुवमेंट्स. इन दिस मुवमेंट बघा एक हे प्लांट तुम्ही नेहमीच पाहिलं असेल फोटोनास्टिक मुवमेंटमध्ये. सिझमोनास्टिक आहे. द नास्टिक नास्टिक मुवमेंट रिस्पॉन्स रिझल्टिंग फ्रॉम कॉन्टॅक्ट ऑर मेकॅनिकल शेकिंग दॅट इज द मायमोसा पुडिका और सेन्सिटिव्ह प्लांट. ही काय आहे सिझमोनास्टिक मुवमेंट आहे. हे पहा लाजाळूचं झाड आहे हे मायमोसा पुडिका आणि हे काय करतं पर्टिक्युलर स्टिम्युला आपण तिथे दिला तर त्याचे काय होतात लिव्ज मिटतात. ओके तर हे काय आहे सिझमोनास्टिक मुवमेंट आहे दॅट इज द सेन्सिटिव्ह प्लांट. आता याच्यामध्ये डायरेक्टली ते मिटतात असं नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठी फिजिओलॉजी आहे. ओके त्याचे लिव्ह जर बघितले आपण त्या प्लांटचे तर प्लांटच्या बेसला एक पल्मिनस असतं जिथे त्याची स्टॉक बघा स्टॉकच्या तिथे काहीतरी अशी एक ट्यूबलाईक सेल्स आहेत. ओके तर ट्यूबलाईक सेल्स इज नथिंग बट द पल्विनस. लीफलेट आफ्टर स्टिम्युलस पल्विनस और मोटार ऑर्गन्स. इथे काय पल्विनस और मोटार ऑर्गन्स काय होतात जेव्हा आपण पर्टिक्युलर स्टिम्युलस काय देतात तिथे साइड ऑफ पल्मिनस विथ फ्लॅसिड सेल, साइड ऑफ पल्मिनस विथ टर्जिट सेल अँड व्हेन. हे जे टर्जिट सेल आहेत इथे काय दिसतं आपल्याला अशी थोडीशी फुगल्यासारखी ती पाईपलाईन दिसते पाण्याची. तर तिथे आपण टच केलं त्या झाडाला की ते पाणी काय होतं खाली येतं. ओके वरचं पाणी जे असतं लीफमधलं ते खाली येतं टर्जिट सेलमध्ये आणि तिथले सेल्स काय होतात लीफचे जे सेल्स असतात ते फ्लॅसिक होऊन जातात. त्यामुळे काय होतात ते लीफ काय होतात पाणी तिथलं खाली गेल्यामुळे काय होतं ते श्रिंक होतात मिटतात. ओके त्यानंतर प्लांट रिस्पॉन्स टू लाईट. दॅट फिनॉमिना इज नोन ॲज द फोटोमॉर्फोजेनेसिस और फोटोपिरियोडिझम. Okay, the non-directional light mediated changes in the plant growth and development. Red light changes the shape of the phytochrome and can trigger photomorphogenesis. Stem go from etiolated to unetiolated in light with PR. Then photoperiodism, it regulates when seeds of lettuce and some weeds. Presence of PR inhibits germination while its conservation to PFR in the red light induces germination. फोटोपिरियोडिझम मीन्स काय होतं आहे द रिस्पॉन्स ऑफ लाईट टुवर्ड्स रिस्पॉन्स ऑफ प्लांट टुवर्ड्स द लाईट इन द फॉर्म ऑफ व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेसेसमध्ये काय होत असेल लाईट रिस्पॉन्स प्लांट रिस्पॉन्स देत असेल टुवर्ड्स द लाईट. दॅट फिनॉमिना इज नोन ॲज द फोटोपिरियोडिझम. इट रेग्युलेट द सीड ऑर लेट्यूस ऑफ सम वीड्स. सीड याच्यामध्ये काय फ्लावरिंग आहे फ्लावर फॉर्मेशन और डेव्हलपमेंट. देन जर्मिनेशन ऑफ सीड. तर वेगवेगळे जे फिनॉमिनॉन आहे शॉर्ट डे प्लांट्स लॉंग डे प्लांट्स फोटोपिरियोडिझममध्ये. काही प्लांट्स काय असतात शॉर्ट डे असतात डे लेंथ कमी लागते त्यांना ग्रो व्हायला प्रोड्यूस व्हायला ओपन व्हायला. ओके त्याच्या बड्स. देन काही जे असतात ते लॉंग डे असतात त्याला डे लेंथ ही जास्त लागते ॲज कम्पेअर्ड टू द नाईट पिरियड. ओके डार्क पिरियड. तर असे प्लांट्स जे आहेत दॅट प्लांट्स फिनॉमिना इज नोन ॲज द फोटोपिरियोडिझम. रिस्पॉन्स ऑफ प्लांट to the particular photoperiod is this phenomena is known as the photoperiodism. It regulates the seeds of lettuce and some weeds. Presence of PR inhibits the germination while it converted to PFR in the red light induces the germination. बघा रेड लाईट जर प्रोव्हाइड केला पर्टिक्युलर प्लांटला प्लांट काय होतात ते जर्मिनेट होतात त्या सीड्स. फार रेड लाईट प्रोव्हाइड केला नो जर्मिनेशन. देन रेड लाईट provided interrupted by the far red light germination occur. Then again red light far red light converted into red light germination occur. When red light interrupted by far red light again red light and far red light no germination occur. That plant those seeds not buried deep in the ground get exposed to red light and this signal germination. Regulates when the plants flower either in the spring or later in the summer and fall. And last phenomenon that is the nyctinasty.
दिस निक्स्टिनास्टी इज नोन ॲज द स्लीप मुवमेंट्स. आपण म्हणतो रात्री झाडं झोपतात, सर्व झाडांचे लिव्स क्लोज झालेले दिसतात का तुम्हाला? नो, सर्वच प्लांट्सचे लीफ काय होतात, मिटत नाही. काही प्लांट्सचे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही निक्स्टिनास्टी मुवमेंट्स पाहायला मिळते. दॅट मुवमेंट इज नोन ॲज द स्लीप मुवमेंट्स. प्रेयर प्लांट लोवर लिव्स ड्युरिंग द डे अँड रेजेस लिव्स ॲट द नाईट. दॅट इज द शॅमरॉक. ऑक्झॅलिस प्लांट जे आहेत, ऑक्झॅलिसला इकडे ऑक्झॅलिसचं नाही, आपल्या गार्डनमध्ये खूप सारे ऑक्झॅलिसचे प्लांट्स आहेत, तिथे दाखवता येईल मला. शॅमरॉक, तुम्ही शॅमरॉक पण ऐकलेलं नसेल. ओके. अँड लेग्युम्स. लेग्युम्समध्ये लेग्युमिनस प्लांट जे शेंगाचे काही प्लांट्स आहेत ज्याच्या शेंगा येतात, त्याही प्लांट्समध्ये लिव्स काय असतात, कॅशिया टोरामध्ये पण तरोट्याचं झाड जे आहे किंवा टेप्रोशियाचा प्लांट आहे एक, टेप्रोशियाला त्याच्यामध्ये काय येतात, लीफ असे थोडेसे क्लोज झालेले आपल्याला दिसतात. ओके. दॅट मुवमेंट इज नोन ॲज द निक्स्टिनास्टी मुवमेंट. ओके. चला, आता हे लेक्चर इथे तुम्हाला आय थिंक कळले असेल. हे मुवमेंट्स काय असतात. मुवमेंट्स काय तुमच्या या पहिल्या युनिटमध्ये लास्ट पॉईंट होता मुवमेंट्सचा. आय थिंक बायोलॉजिकल क्लॉक मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकली होती आणि माझे PPT पण टाकले होते, वाचून कळली असेल बायोलॉजिकल क्लॉक काय आहे. ठीक आहे. तर आपला हा एक युनिट इथे संपलेला आहे. या एक युनिटमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ज ऑनलाईनच एक्झाम द्यायची आहे युनिव्हर्सिटीची, त्यामुळे जेवढे काही मला पॉसिबल होत असेल तेवढे ऑब्जेक्टिव्ज काढून मी ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करते. ओके. तर एक युनिटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर टाका आणि घरीच राहा आणि सेफ राहा. ओके. चल, थांबवते मी इथे.